हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। तर आता दिवाळी जवळ येते, अगदी तोंडावर आली आहे। अवघ्या 2-3 दिवस म्हणजे ॲक्च्युअल दिवाळी असं धनत्रयोदशी आणि वसुबारसपासून जी स्टार्ट होईल। तर अक्षरशः आय थिंक 13 तारखेपासून स्टार्ट होते। तर आता काही अवघ्या दिवसांवर आलेली आहे। तर म्हटलं की घराच्या साफसफाईप्रमाणेच काही उरलेली सुरलेली साफसफाई पण आपण जे मोहीम हाती घेतली आहे यूट्यूबची, त्यांचे सगळ्यांचे नंबर लावावेत। तर तसंच एक खूप पेंडिंग राहिलं होतं कॅरेक्टर बरेच दिवस, म्हणजे मी ते स्वतः विलिंगली त्याला ब्रेक दिला आहे आणि जास्त त्याच्यावरती, कारण काही लोक असतात जी कधीच सुधारू शकत नाही, कधीच सुधरत नाहीत, अखंड घाणच असतात, त्यापैकीच एक आहे। सो तिच्याबद्दल सारखं व्हिडिओ बनवणं किंवा पॉडकास्ट बनवणं म्हणजे त्या घाणीत जाण्यासारखं आहे किंवा त्यांच्या लेवलला येण्यासारखं आहे, जे आपल्याला नाही करायचं आहे। म्हणून मी हिला आधेमध्ये जरा लॉंग ब्रेक्स असे देत असते। पण म्हटलं आता दिवाळी येतेच आहे, तर हिची पण साफसफाई जरा करून घेऊया, हिला जरा धुवून काढूया। म्हणून मग आज मी तिच्यावर पॉडकास्ट घेऊन आले आहे, ती म्हणजे डांबरट चड्डी। तर चड्डीचं काय चाललेलं असतं आणि काय व्हिडिओ टाकते आणि काय लोक पागलसारखे तिला बघायला जातात, मला खरंच काही कळेन असं झालं आहे। आणि खरंच मी स्वतःला दोषी मानते त्यासाठी की या फालतू बाईला मी इंट्रोड्यूस केलं किंवा या बाईबद्दल बोलले। लिटरली म्हणजे ही अक्षरशः माझ्याकडे भीक मागायची एक टाईम होता, आणि जेव्हा माझं चॅनल न्यू होतं, एकदम नवीन होतं, आणि मी मावसाडवरती व्हिडिओ बनवायला सुरू केलं होतं, मावसाडवरती रिॲक्शन द्यायला सुरू केलेलं, आणि त्यावेळेला ही बाई येऊन मला करणार रोस्ट, माझ्यावर बनवणार व्हिडिओ असं वगैरे, आणि तेव्हा मी हिच्याकडे दुर्लक्ष केलं, फालतू कॉमेंट करायची। पण नंतर हिने जिद्दीने मॅनिफेस्ट केलं की गॉसिप गर्ल माझ्यावर रोस्ट करावे, कारण तोच एक ऑप्शन राहिलेला, हिच्यात काही दम नाही आहे, माझ्या रोस्टिंगवरती हिचं चॅनल पळायला लागलं। सो एनिवेज अशी भीक मी घालत असते, असे उपकार मी करत असते सतत। तर तुझ्यावर उपकार केले चड्डी, समज असं, आणि आता तुला दिवाळीचा बोनस दिला पाहिजे असं मी सगळ्यांनाच देणार आहे। तर आज तुझ्या बोनसची वेळ आहे। आता हिची जर्नी शेअर करणार आहे, यूट्यूब चॅनल कसं ग्रो केलं ते सांगणार आहे। तर खरंच मी पण त्या व्हिडिओजची आतुरतेने वाट बघते की ही काय आता बच्चन देते आणि काय शिकवते, आणि अजून कसं कचरा वाढवते यूट्यूबचा। म्हणजे आपण स्वच्छता करतो दिवाळीच्या वेळेला, पण हिने कचरा वाढवण्याची मोहीम हाती घेतली आहे। आणि हिचं बघून जे लोक चॅनल ओपन करणार आहेत किंवा हिच्याकडनं शिकून जे प्रोडक्ट बाहेर येणार आहे ते काय प्रकारचं असणार आहे याची सगळ्यांना कल्पना असेलच। तर बघूया आता काय काय सांगते। तसं तर ही अधेमध्ये जे ज्ञान पेलत असते त्याच्यामध्ये तर ही जे गोष्टी सांगते त्या ऐकून मी एकदम थक्कच होते। मला असं वाटतं ही काय सांगत असते, काहीही बरळत असते, घुमून फिरून हिचं एकच गोष्ट असते, हिचंच काय इवन मावसाड आणि हे जे सगळे DBS आहेत ह्यांचं एकच मोटिव्ह आहे, पैसा कमवणं। आणि हे स्पष्टपणे बोलतात की त्यासाठी वाटेल ते करायला लागलं तरी चालेल। स्पेशली ही जी प्रजाती आहे मावसाडपासून उत्पन्न झालेली किंवा मावसाड ज्यांचं इन्स्पिरेशन आहे, मावसाडपासनं इन्स्पायर झालेली, हे तर म्हणजे अक्षरशः पैसा मिळतोय तर मी कुठल्याही थराला जाईन, काहीही करेन, वाटेल ते करेन। आफ्टर ऑल पैसा इम्पॉर्टंट आहे, पैशानेच सगळं काही होतं, आणि इथून आम्हाला एवढी कमाई होते, तर मग काही प्रॉब्लेम नाही आहे, काही हरकत नाही। आम्ही जे काही करता येईल, जे काय म्हणजे किती घाण असू दे, किती विचित्र असू दे, विक्षिप्त असू दे, आम्ही सगळे प्रकार करू जोवर आम्हाला पैसा मिळतोय, नथिंग एल्स मॅटर्स असं ह्यांचं मोटो आहे, यांचं मोटिव्ह आहे। आणि ही आता हल्लीच ह्याच्यामध्ये एका व्हिडिओमध्ये असं सांगत होती की एंड ऑफ द डे इतका पैसा मिळतो आणि इतकं हे आहे, सगळं पैशासाठीच आपण करतो, आणि मग काय हवं आहे, सो इट्स ओके, पैशासाठी जर मला करावं लागलं तर मी नक्की करेन, मी काहीही करेन। सो हेच ह्यांची मेंटॅलिटी आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रिंज ह्या शब्दाचा अर्थ जरा हिने अभ्यास करावा, जरा बघावं, जरा काहीतरी अर्थ आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा काहीतरी आपण काय बोलतोय ते आधी स्वतः समजून घ्यावं, नंतर लोकांना त्याच्याबद्दल ज्ञान द्यावं। तर हिचं असं म्हणणं होतं की काही ना काहीतरी क्रिंज करावंच लागतं, क्रिंजशिवाय तुमचं कॉन्टेंट चालत नाही, लोक बघत नाही। हां, एका अर्थी हे बरोबरच आहे की लोकांना घाण बघायची सवय आहे, त्यांना चांगलं पचनी पडत नाही, किंवा हे जनरली असंच असतं नाही का की एक्सपेन्सिव्ह गोष्टी
गोष्टीकडे कमी लोक येतात, पण जी लोक येतात ती पण क्वालिटी ती पण लोक पण स्वतः क्वालिटी असते, ज्यांना क्वालिटी मॅटर करते, ज्यांना क्वालिटीची व्हॅल्यू आहे, तीच लोक ओढली जातात. आणि त्यामुळे ती गोष्ट एक्सपेन्सिव्ह असल्यामुळे ज्यांना परवडू शकेल असेच लोक तिथे ते बाय करायला किंवा त्याची किंमत मोजायला तयार असतात. बट जी स्वस्तात मिळते, जी फालतू असं टाईमपास, तिथे सगळा कचरा पण जमा होतो, सगळे जमा होतात, सगळे कोणालाही परवडेबल आहे त्याच्यामुळे. मग काय म्हणजे त्याच्यासाठी असं काही एक क्लास, एक स्टँडर्ड असं काही मेंटेन केलेलं नसतं. तर तसंच हा प्रकार आहे. जिथे क्वालिटी आहे तिथे क्वांटिटी कमी असते लोकांची किंवा बायर्सची, कारण क्वालिटी असली की ते प्रॉडक्ट पण एक्सपेन्सिव्ह असतं त्यामुळे. आणि जिथे क्वालिटी नाही आहे, चीप गोष्टी आहेत, तर तिकडे जास्त यूज अँड थ्रोवाल्यांचा ओढा जास्त असतो, जे म्हणजे रस्ते का माल सस्ते में, तर ते लोक सगळे तिकडे धाव घेतात, त्याच्यामुळे तिकडे जास्त गर्दी असते. तर हा बेसिक फरक आहे. सो क्रिंज इज नथिंग. मला असं वाटतं की असं जरुरी नाही आहे. इट डिपेंड्स की तुम्हाला क्वालिटी अर्निंग करायची आहे की फक्त आणि फक्त क्वांटिटी बेस्ड क्रिंज अर्निंग करायचं आहे. म्हणजे तुमचं कॉन्टेंट क्रिंज असेल तर तुमचं अर्निंग पण क्रिंजच असतं. आणि जोपर्यंत तुम्ही क्रिंज दाखवताय, आणि क्रिंज बघणाऱ्यांचं मन कधीच भरत नाही, ते अजून 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 तुमच्याकडनं एक्सपेक्ट करत जातात आणि तुम्ही अजून 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 एक एक पायरी खाली उतरत जातात. आणि मग वाटेल ते करून पैसा कमावणाऱ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक राहिला हा तुम्ही प्रश्न स्वतःला विचारा. पैसा कमवणं हे इम्पॉर्टंट असलं तरी पण आपण काय करून तो कमवतो, कशा पद्धतीने तो कमवतो, आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागतंय हा स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा. आणि नंतर लोकांना ह्या बाबतीमध्ये तुम्ही कुठलेही सल्ले द्यायला जा किंवा लोकांना ते सांगायला जा. म्हणजे हे खूपच घाणेरडे विचार आहेत हिचे, जेही लोकांना एकदम प्युअर आणि मी कशी पारदर्शी आहे आणि मी कसं सगळं तुमच्यासमोर खरं खरं सांगते, ह्या अनुषंगाने ही लोकांना चुकीचा मार्ग दाखवते, चुकीच्या गोष्टी शिकवते आणि चुकीचं काहीतरी डोक्यात घालते की तुम्ही असं करा, तसं करा, मी मुद्दामून हे पाडलं, मी मुद्दामून असा आरसा पाडते, आता मला माहिती होतं की हा व्हिडिओ असा फारसा चालणार नाही, तर त्यासाठी मुद्दामून मी हे असं केलं. म्हणजे किती घाणेरडे लोक आहेत ना हे, किती घाणेरडी मेंटॅलिटी आहे. आणि हे ओपनली तुम्हाला इनडायरेक्टली तुम्हाला हेच सांगतायत की कसे ते तुमचा तोत्या काढतात, कसं ते तुम्हाला खोट्या गोष्टी दाखवून किंवा असं काहीतरी विचित्र थंबनेल, विचित्र टायटल, विचित्र गोष्टी मुद्दामून करून तुम्हाला तो व्हिडिओ बघण्यास भाग पाडतात आणि तुम्हाला कसं येडा बनवतात. तर हे काही मोठ्या मनाची किंवा ताई तू किती ग्रेट आहेस, तू किती खरं बोलते, हे असं नसून ती तुमचा कसा तोत्या काढते हेच ती तुम्हाला सांगते. हे लक्षात घ्या मूर्ख अंडभक्तांनो, मंडभक्तांनो, थंडभक्तांनो. आता या बाईने एक व्हिडिओ टाकलेला की देवी आईने माझी परीक्षा घेतली आणि असं झालं आणि तसं झालं, मग माझा दिवस असा गेला, मी हे केलं ते केलं. अरे तू त्या दिवशी गडबडीत होती, पण व्हॉइस ओव्हर करताना ह्या बाईने मुद्दामून इतकं असं गडबडीत व्हॉइस ओव्हर आणि अशी किती धावपळ असं बोलताना वगैरे पण तिने इतकं असं 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 व्हॉइस ओव्हर केला की जेणेकरून आत्ताच तिची धावपळ होते आणि आत्ताच सगळं काही ती कसं हे करते आणि कसं तिच्या समोर एकामागे एक असे जे काहीच संकट बिंकट काहीच नव्हतं, नॉर्मलच होतं. फक्त एकच त्या दिवशी गोष्ट वेगळी घडली होती की खूप पाऊस पडत होता आणि त्या पावसामुळे थोडंसं जे नॉर्मली आपण करतो ते त्यापेक्षा थोडं डिफिकल्ट झालं होतं. मग ते मुलींचं येणं म्हणा, म्हणजे कुमारिकांचं येणं म्हणा, किंवा बाहेर म्हणजे जे काही सामान लागणार आहे ते आणायला जाणं किंवा ते सामान अवेलेबल होणं, ह्या सगळ्या गोष्टी पावसामुळे थोड्याशा डिफिकल्ट झालेल्या. बट अदर दॅन दॅट ज्या गोष्टी तू केल्यास त्या तुला एनिवेज कराव्या लागणारच होत्या आणि तुला कोणीही जबरदस्ती केलेली नव्हती, तू कधीच ते केलं नव्हतंस आणि फर्स्ट टाईम तू केलंस म्हणते तर ते तू कॉन्टेंटसाठी केलंस, त्याच्यातनं कमाई करण्यासाठी केलं. तर जेव्हा कुठलीही गोष्ट करतो तेव्हा तुझ्या म्हणण्याप्रमाणे क्रिंज तर काहीतरी करावंच लागतं. त्याच्यामुळे तू स्वतःचे जे त्रास आहे ते मुद्दामून डबल करून घेतेस, मुद्दामून काहीतरी साध्या गोष्टीला पण मिर्च मसाला लावून किंवा तशा
प्रकारे बोलून वगैरे खूप आपण अडचणींचा सामना केला आहे असं दाखवते. आणि काही अडचणी, काही प्रॉब्लेम्स तू स्वतःवरच ओढवून घेतलेस. त्यातला सगळ्यात मोठा तोत्यापा म्हणजे हे वेगळं राहणं, ज्याचं तू नेहमी रडगाणं गात असते. मला आठवण येते, मला सोडूनच राहावं असं वाटत नाही, मला जेवणच जात नाही. आता तर अति करायला लागले, अति म्हणजे लिटरली. आता हिला जायचं आहे किंवा हिचा प्लॅन झालेला आहे पुढे, तर त्यामुळे ते आता अचानक लोक मग बोलायला लागतील, त्यापेक्षा ती लोकांच्या डोक्यात आता हळूहळू ते रुजवते की मी आता थोड्याच दिवसामध्ये माझ्या नवऱ्याकडे जाणार आहे. जेवढा कंटेंट छापायचा होता तेवढा मी छापून घेतला आणि आता माझं पोट भरलं आहे, किंवा काहीतरी दुसरे इश्यूज असतील ह्यांचे पर्सनल, आणि ज्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला आहे की आता एकत्र राहायचं. पण ते आता लोकांमध्ये कसं बिंबवायचं, परत लोक म्हणणार की मग कशाला, मग आता काय तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का, तुझ्या मुलांची शाळा वगैरे बदलायचं ते सगळं झालं का व्यवस्थित, तू गेल्या वर्षी बोललेलीस की एका शाळेत किमान काही वर्ष तरी राहिलं पाहिजे, सो दॅट सारखं स्विच केल्याने त्यांना त्रास होतो मुलांना, तर ते सगळं काही रिझॉल्व्ह झालं का, ह्या गोष्टींचा, ह्या प्रश्नांचा लोकांना विसर पडावा म्हणून तू आता मुद्दामून प्रत्येक वेळेला तेच रडगाणं, तेच रोना तुझं चाललेलं असतं की असं झालं तसं झालं, मला आठवण येते, हे खूप कठीण होतं आहे, एकटीने मी असं करते, मी करू शकते, पण शेवटी मला आधार पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे. हे सगळं गोष्टी आता लोकांना रिझवण्यासाठी किंवा लोकांचं माइंड डायवर्ट करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी ह्या बाईने चालू केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे त्या दिवशी काहीही वेगळं काही झालं नव्हतं, काहीही परीक्षा तुझी काही देवीने बघितलेली नव्हती. तू केलं असतंस नाही केलं असतंस, देवीला काहीही फरक पडत नव्हता. देवी आणि काय तर म्हणजे ती भाषा पण इतकी घाणेरडी आहे ना हिची, घाणेरडीच्या भाषेमध्ये घाण येतच. तर काय म्हणे की मी तो देवी आईला एकच प्रार्थना, देवी आई मी जे काही करते ते मनापासून करते आणि तू प्लीजच काही घाण होऊ देऊ नको, एवढं सांभाळून घे, माझी घाण करू नको, कारण मी खूपच मनापासून सगळ्या गोष्टी करते. तर अगं बाई काय घाण करणार, देवी आई कशाला घाण करेल, घाण तर तू आहेस, तुला अखंड जन्माला घातलं घाण, आता काय ती घाण आवरायला म्हणजे तुलाच निपटवेल देवी आई. असं काहीतरी बोलत जाऊ नको पागल बाई, येड्या राऊंडची. आणि काय तर त्या मुलींना कांदा लसूणचं जेवण वगैरे खायला घातलं आणि नंतर मग सांगते, हिला लोकांनी कॉमेंट केल्यावर म्हणते की मी माझ्या आयुष्यात कुठे राहिलेली आहे, म्हणजे मी गाव जेवून आलेली आहे, गाव भटकी आहे मी, तर तुम्हाला तर माहितीच आहे मी कुठे राहिलेली आहे, म्हणजे कुठलं आता राजस्थान, गुजरात, पंजाब या सगळ्या ठिकाणी मी राहिलेली आहे आणि तिकडे असं काहीच नव्हतं. तिकडे तर मोठ्या प्रमाणात हे सगळं साजरं केलं जातं आणि तिकडे पुरी आणि ते लोक पोळी म्हणतात आणि तो पुरीचा आणि चण्याचा नैवेद्य असायचा आणि तो नैवेद्य ते द्यायचे म्हणजे छोले, आणि त्याच्यामध्ये तर मला कधीच असं जाणवलं नाही, नेहमीच असं ते तिकडे, तर मला माहिती आहे मी सगळीकडे एवढं राहिलेलं आहे, तर मला नाही वाटत असं काही असतं. शेवटी मनापासून केलेलं हे महत्त्वाचं असतं आणि मी तेच केलं आहे, त्याच्यामुळे मला अजिबातच असं काही वाटत नाही. मला सगळ्याकडची माहिती आहे, मी सगळीकडे राहून आलेली आहे. ओके, काय म्हणजे तुला जे बोलायचं आहे ना ते तू स्वतःपुरतं बोल, उगाच इकडचे तिकडचे रेफरन्सेस देऊ नकोस, कारण तुला ना असं जोड्याने मारतील ना लोक, तुला कळेल मग परीक्षा काय असते. काहीही बोलते, काही जस्ट बिकॉज तुला असं वाटलं की ते छोलेचा देतात प्रसाद म्हणून छोले बनवतात किंवा काळे चणे बनवतात, तर ते तसेच बनवले असतील, जनरली तसे बनवतात म्हणून ते तसेच असतील, तर तो तुझा गैरसमज आहे, तू मूर्ख आहेस म्हणून तू हे ठासून नाही सांगू शकत. ह्याचं एक सिम्पल एक्झाम्पल मी तुम्हाला देते. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी दुबईमध्ये राहते. दुबईसारख्या ठिकाणी जे राजस्थानी रेस्टॉरंट्स असतात किंवा इथे पुरणमल म्हणून एक बिकानेरवाला म्हणून एक हे आहे, तर तिकडे नवरात्रीच्या दरम्यान म्हणजे ही नवरात्र पण आणि चैत्र नवरात्रीत पण जे कांदा लसूण विरहित पदार्थ, इवन बटाटा वडा पण वेगळ्या प्रकारे बनवला जातो, कुठला तरी सत्तूचा आटा आणि आतलं स्टफिंग पण वेगळं असतं, त्याच्यात हे लसूण पण नसतो, म्हणजे नॉर्मली बटाटे वड्याची जी भाजी असते त्याच्यामध्ये आपण लसूण मिरची लसूणची हे असते ना, पेस्ट असते, तर ते पण नसतं, वेगळ्या प्रकारचं पूर्ण वेगळं. आणि तिथे बोर्ड पण लावलेला असतो की ह्या 9 दिवसामध्ये तुम्हाला फास्टिंगवालं म्हणजे जे फूड आहे ते तुम्हाला मिळेल. आता तो बिकानेरवाला नावातच त्याच्या बिकानेर आहे, तो राजस्थानी आहे, तो जर इथे
सामान्य लोकांसाठी, जिथे की म्हणजे तो एक रेस्टॉरंट चेन चालवतो, तिथे पण तो ह्या गोष्टी पाळतो, तर ते घरात पाळत नसतील? आणि गुजराती, राजस्थान, पंजाबी पण काही प्रमाणामध्ये, पण गुजराती आणि राजस्थानचं तर तू बोलूच नको. ते लोक तर नवरात्र एकदम कटाक्षाने पाळतात, एकदम ते ह्या गोष्टी चं पालन करतात. दे आर व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. आणि तू काय सांगते, मी इथे राहून आली आहे, मी तिथे राहून आली आहे, तू राहून आली आहे तरी पण तू काय गाव जेवून आली आहे, तुला काही नाही माहिती आहे? हिला काहीही माहिती नसतं, फक्त राहायचं आपलं आणि तिथे फालतूगिरी करायला ही बाई जाते. हाच हिचा मोटिव्ह आहे. तिथलं काय, तू काय कुठली परंपरा शिकली आहे की कुठलं काय शिकली आहे? ह्यानंतर अजून एक उदाहरण म्हणजे ही, म्हणजे लोकांना ना तोत्यात समजते. हिला असं वाटतं सगळं दुनियाभरचं ज्ञान जे काही आहे ते हिच्या चड्डीतच आहे. बास, हिची चड्डी ना उतरली की सगळं ज्ञान खाली होणार आहे हिचं. बावळट कुठची काही सांगत असते. म्हणजे बोललं ना तर बोलणारचं बोलतील की बोलेगा तो बोलताय म्हणून, आणि असं बोलते तसं बोलते आणि किती घाण बोलते. अरे घाण काय, घाणीला घाणच बोलणार नाही तर काय बोलणार, अजून किती चांगलं बोलणार. हिचं जरा तोंड बंद करा, फालतू काहीतरी बडबडत असते, काहीतरी करत असते. त्या दिवशी काय तर मला म्हणतात की तू तांदूळ धुवून घेत नाही, तर मी हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहे त्याच्यामुळे मला माहिती आहे कितीतरी तांदूळ असे असतात की जे धुवायचे नसतात. बासमती पण धुत नाहीत, कारण बासमतीमध्येच बासमतीचा जो स्टार्च असतो तो फार इम्पॉर्टंट असतो, म्हणून बासमती धुत नाहीत. आता काही जणांना हे आवडेल, काही जणांना हे आवडणार नाही, पण त्याच्यामुळे फॅक्ट बदलत नाही. हेच रियालिटी आहे आणि ही अशीच राहणार आहे. अगं बाई, ओके 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 चिल. एकतर तू हॉटेल मॅनेजमेंट काय, आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये काय करायला गेली, कशासाठी गेली, आणि हॉटेल मध्ये बऱ्याच गोष्टी मॅनेज होतात. तर त्याच्यामुळे तुला तर त्या सगळ्या गोष्टी माहितीच असेल आणि तुला त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव पण चांगलाच आहे, राईट? तर तू त्या प्रकारचं हॉटेल मॅनेजमेंट केलेलं आहेस. तर मला तुला हेच सांगायचं आहे की जर तू हॉटेल मॅनेजमेंट केलं तर मी आयटा केलेला आहे, मी टुरिझममध्ये डिप्लोमा केलेला आहे. सो त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातात आणि काही गोष्टी मी अनुभवातनं शिकली. तुला माहिती आहे ना, तू एका ह्याच्यामध्ये सांगितलं होतं मी कुठे जॉब करते ते तुला माहिती आहे. ही कुठे जॉब करते ते मला माहिती आहे आणि आम्हाला माहिती आहे, मी तिकडचं नाव गाव पत्ता सगळं मला माहिती आहे. मग तुला माहिती आहे ना, तर तिकडेच आहे ना, मला असं खूप गोष्टी मी अनुभवल्या, खूप गोष्टी मी शिकले तिथून. कारण माझा जो बॉस आहे त्याने आम्हाला कुठल्या पण एका लिमिटेड ह्याच्यापर्यंत मर्यादित नाही ठेवलं की बाबा तुमचं टुरिझमचं आहे किंवा तू तिकीट बुकिंगमध्ये आहेस तर तू तिकिटिंगच करायचं, असं नाही. त्याने आम्हाला हॉटेलचा पण एक्सपिरियन्स दिला. आमचे ट्रान्सफर्स व्हायचे, कधी आम्ही टूर्स बुक करायचो, आयटिनरी प्रिपेअर करायचो, कधी तिकीट बुकिंगमध्ये जायचो, कधी हॉटेल बुकिंग, असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला त्याने फील्डमधलं सगळ्यातलं तुम्हाला नॉलेज मिळावं ह्या हेतूने आम्हाला वेगवेगळे ठिकाणी त्याने हे केलेलं होतं. आणि तसंच मी पण बऱ्यापैकी चांगल्या हॉटेल्समध्ये काम केलेलं आहे, टिकिटिंग डेस्कला केलेलं आहे. आणि मला सवय आहे की थोडंसं इकडचं तिकडचं ज्ञान घ्यायचं, म्हणजे आपल्या फील्ड व्यतिरिक्त आजूबाजूला पण काय चाललं आहे काय नाही ह्या गोष्टीचं आपण एक अपडेटेड राहायचं. ही मला पहिल्यापासून सवय आहे. मी डबक्यातलं बेडूक तुमच्यासारखं अजिबातच कधीच नव्हते आणि कधीच नसणार आहे. सो मला हेच सांगायचं आहे की सोकिंग आणि वॉशिंग ह्याच्यामध्ये फरक आहे. तू जे म्हणतेस ना त्याला सोकिंग असं म्हणतात. जर तुला माहिती नसेल तर मी सांगते, सगळे राईस सोक करायचे नसतात, त्यांना सोकिंगची गरज नसते. तुम्ही डायरेक्टली ते बनवू शकता. काही राईस सोक केल्याने ते चांगले फ्लफी आणि खूप छान प्रकारे होतात, फुलतात आणि फळफळीत होतात, किंवा जसं तुम्हाला पाहिजे त्या राईसच्या टेक्स्चरवर डिपेंड आहे. तर काही राईसना 15 मिनटं सोक करावं लागतं, काही राईसला अर्धा तास सोक करावं लागतं, काही राईस तुम्ही डायरेक्ट बनवले तरी चालतात. पण वॉश सगळेच राईस करावे लागतात. असा कुठलाच राईस नाही जो बिना धुता तुम्ही डायरेक्टली टाकू शकता. वॉशिंग तर तुम्हाला सगळ्या राईसचं जे पांढरं पाणी स्टार्च जाईपर्यंत तुम्हाला तो धुवावाच लागतो. आणि त्या स्टार्चमध्ये काही सुगंध बिगंध नसतो. बासमती राईसचं पाणी काढून घ्यायचं असतं, ते वरचं जोपर्यंत ते क्लिअर होत नाही वॉटर तोपर्यंत ते धुवायचं असतं. फक्त तुम्हाला तो सोक नाही केला तरी चालतो, पण रिन्स इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी राईस.
सो तुझं जे फालतू ज्ञान आहे ना ते स्वतःकडेच ठेव आणि लोकांना काहीही त्या हॉटेल मॅनेजमेंटच्या नावाखाली खपवू नकोस. तू हॉटेलमध्ये दुसरंच काय काय मॅनेज करायची तू पण आणि तुझा नवरा पण. आता लेट मी नॉट गो इन टू दॅट थिंग अगेन. जेवढं माहिती आहे तेवढी माहिती माझ्याकडेच राहू दे. हां, जिजीची झाकली मूठ झाकलीच राहू दे, उगाचच नको उघडायला लावूस. सो शट अप. काही सांगतात आपले, असं दाखवतात की बापरे मी किती शिकली आहे आणि मी किती हुशार आहे, किती गो बाई मी हुशार, किती गो बाई मी हुशार. आणि लोकांना काही फालतूचं ज्ञान, म्हणजे लोकांना कसं खोटं ठरवायचं, आपणच कसे शाणे दीड शाणे हे दाखवण्यात तर यांचा पहिला नंबर आहे. कशाला लोक ह्यांच्याकडे विचारायला येतात, ह्यांच्याकडनं काय शिकतात हाच मोठा प्रश्न आहे. स्वतःची घालवून घ्यायला मात्र नक्की येतात. स्वतःची घालवून घेतात तेव्हा कुठे यांना गारगार वाटायला आहे असं वाटतं या ह्यांच्या फालतू थर्ड क्लास सबस्क्रायबर्सना. आणि काय तर डॉगला पिरियड आले तर मला ना मी एकदम शॉकिंगच होतं माझ्यासाठी. त्याच्यामध्ये शॉकिंग काय आहे, म्हणजे तुला माहिती होतं, तू बोलते मला माहिती आहे की त्यांना पण असं येतात. आणि मग मला जेव्हा कळलं की हिला आले तर मी एकदम शॉक झाले. ते माझ्यासाठी एकदम शॉकिंग होतं. त्याच्यामध्ये शॉकिंग काहीच नव्हतं. येतात माहिती आहे तर येतात. आता आहे ॲनिमल्समध्ये सगळ्यांना येतात, तसं तिला पण येतं. त्याच्यामध्ये एवढं शॉकिंग काय होतं. आणि ह्या लोकांना काय ऑब्सेशन आहे, यांना माहिती नाही काय नाही, नंतर मग बोललं की बोलतील की बोलतात म्हणून. आणि आम्हाला सगळं माहिती आहे आणि आम्ही डॉग लवर आहे, आम्ही पेट लवर आहे, आम्ही ह्याव आहे आणि आम्ही त्याव आहे. पण याला बेसिक एवढं पण अक्कल नाही आहे की त्यांना गरम ते माणसं नाही आहे. दे आर नॉट ह्युमन बिईंग, दे आर ॲनिमल्स. आणि ते पण स्ट्रे आहेत. आणि तुम्ही काय त्यांना ते गरम खात नाही. मी त्यांना गरम वरण भात, पण ती ना खातच नव्हती. ती ना असं म्हणजे काय माहिती तिला काय झालेलं, ती खातच नव्हती. अरे मग गरम का देते तू? ते काय तू आहेस का? तू पण तीच आहेस. हां, बी फॉर म्हणजे बी फॉर काय पण ते समजा तुम्ही म्हणते तर तेच आहे. पण ती वेगळी आहे ना, ती ॲनिमलमधली ब्रीड आहे, बी फॉर ब्रीड. आणि तू वेगळी आहे. तुला गरम आवडतं म्हणून तिला गरम देते. ती मावसाड पण तसलीच. ती मावसाड पण गरम एकदम उकळतं दूध देते तिला. आणि वरून नंतर भाषण देते की असं तसं. आणि त्याच्यामध्ये ती ट्रॉनेट्रा गेलेली आगाव बाई. ती तर कुठे पण शेण खायला जात असते. तिला तर आहे ना आता ना असं तिचा पण नंबर लवकरच लावायचा आहे. फालतूगिरी खूप ज्ञान पेलेला जाते. बोलू देत त्यांना, माझ्याकडे आहे, मी देते, मी करते, तुम्ही पण करा, आली मोठी करते मी, तुम्ही पण करा. तुझे ना हेच सगळे पाप आहेत ना, हे सगळे आणि सगळीकडे फैलवते ना, म्हणून ट्रॉनेट्रे तुझं चांगली लागली आहे. समजली ना? फालतू बडबड बंद कर आणि जास्त शहाणपणा नको. ते काय ते करतेस ना, सुपाऱ्या फिरवते इथून तिथे, तेवढंच कर. जास्त सगळ्यामध्ये घुसायचा प्रयत्न करू नको. आली मोठी. आणि ही एक बोलली ना, मावसाडचं सगळं एकच आहे. मावसाडकडनं पैदास झालेली आहे आणि आता ही आणि पैदास करणार आहे आणि काय काय लोकांना शिकवून आणि करून. तर ती एक गरम उकळतं दूध देते, ही गरम वरण भात देते येड्या राऊंडच्या. आणि आजकाल चड्डीचा चड्डा यायला लागलाय. आपलं ऐकून बाबा आता शेवटी बघ चड्डे, तू माझे जितके माझे तुझ्यावर उपकार आहेत ना, लिटरली म्हणजे तू गिनती पण नाही करू शकत. तू माझे ना पायाचे घाण धूळ आहे ना अशी प्यायलीस ना असं त्याचं सूप करून, तर पण मस्त तुझ्या अंगाला लागेल आणि एकदम धष्टपुष्ट होशील. तुला बाकीचं काय करायची गरजच नाही आहे. बस माझा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे ना, बस तुझा आनंद आहे. बघ कसा आला लाईनवर, येतो की नाही. पण तुझ्यासाठी तर अजून टेन्शनचीच गोष्ट झाली ना. सगळं म्हणजे कधी यायला लागलंय. अरे चच्च्या, चुनचुन चिंचिन, अरे असं नाही, एवढे असं लवकर नाही यायचं. रात्री मध्यरात्री यायचं, ते सुद्धा न सांगता. काय फोन करून सांगून येतं येडाकुचा. म्हणजे ना ॲक्च्युली याच्या मनात असतं असं सरप्राईज असं. पण एवढ्या दिवसा ढवळ्या असं थोडी आहे. तर सकाळ कोण मिसळ खातं, एवढं संध्याकाळ कोण मिसळ खातं. रात्री क्रेविंग होते ना मिसळीची, रात्री खावं असं वाटतं मिसळ. रात्री यायचं म्हणजे मिसळ खायला मिळेल आणि मिसळ खावीशी वाटेल. काय तू पण यार चिंचिन. पण तुला मिसळ आवडतच नाही ना, तुला तर पुरणपोळी आवडते. आता पुण्यात बघावं लागेल बाबा, ॲमेनोरा मॉलमध्ये कुठली पुरणपोळी मिळते. आणि अजून काय म्हणे की ते वाईपवाल्यांना हेच लागतं. काय लागतं तर
चड्डी घालायचं बस, एवढंच पाहिजे, त्यांची हीच रिक्वायरमेंट आहे. बाप रे, म्हणजे कसला अश्लील ब्रँड आहे. पण बाकी पण लोक याचं प्रमोशन करतात, मग त्यांच्याकडनं ही डिमांड नाही करत ब्रँड, हिच्याकडनंच चड्डीची डिमांड करतं. अरे बापरे, म्हणजे हिचं काय लेवल झाली आहे. आणि काय काय म्हणजे ब्रँडसाठी आता ब्रँड हिला सांगतो की चड्डीतच करायचं आमचं प्रमोशन, हेच पाहिजे आहे ब्रँडला. म्हणजे आज चड्डीत सांगतोय, उद्या आणि कशात सांगेल आणि काय न सांगेल ते सगळं करेल, कारण पैसा मॅटर्स, पैसा मिळतो. आणि इथे त्यांचं प्रमोशन करायचं आणि दुसऱ्याच ह्याच्यामध्ये आपण सांगायचं की मी हे काही वापरत नाही, मी नाही वापरत, कधीतरी मी वापरते, पण मी फक्त प्रमोशन करायला म्हणून करते. म्हणजे आजकाल जरा बहुत ही जादा ओपन नाही हो रहा आहे. तर तुम्ही एक काम करा, आता हे ब्रँडला कळवा की हे एका बाजूने तुमचं प्रमोशन करतात आणि दुसऱ्याच व्हिडिओमध्ये सांगतात की आम्ही काही हे वापरत नाही, फक्त प्रमोशनसाठी वगैरे करतो. तर बघा किती तुमच्याबरोबर लॉयल आहेत किंवा किती सिरियसली तुमचं ब्रँड प्रमोशन करतात. तर ते जरा एकदा चेक करून घ्या. आणि तुम्ही एवढा पैसा लावता सो कॉल्ड, बापरे, ती किंमत ऐकून तर मला पण एकदम शॉकिंग वाटलं. आणि मला मुळात एवढं शॉकिंग ह्यासाठी वाटलं की जर एवढा पैसा आहे, एवढा पैसा मिळतो, तर मग हे असे दळबद्री भिकार चाळे का करतात किंवा भिकाऱ्यासारखे का राहतात बाबा. मग राहायचं ना जरा व्यवस्थित, राहायचं ना जरा स्वतःला. कुठे जातात कुठे यांचे हे एवढे कमाई. म्हणजे किती आकडा तुम्ही हे नाही करू शकत. म्हणजे आता समजा एक यूट्यूबकडनं एक 50-60 हजार कमवत असतील आणि जर हे ब्रँडकडनं जर हिच्या सांगण्याप्रमाणे 1-2 हे गेले असते जर हिच्या हातनं, तर हिच्या 30-35 हजाराची नुकसानी होणार होती. तर मग तुम्ही विचार करा, ही महिन्याला किती प्रमोशन करते. मग एक ब्रँड, 1-2 ब्रँडमधून हिला जर 30-35 हजार मिळत असतील, तर अशा हिच्या प्रमोशनची संख्या बघता ही तर लाखोंमध्ये कमवत असेल. मग लाखोंमध्ये कमवणाऱ्या बाईला 1 लाखवाल्याचं एवढं कौतुक. माझ्या नवऱ्याला 1 लाख पगार आहे म्हणे, 1 लाख पगार, आणि हिला फार कौतुक. पण ही तर त्याच्यापेक्षा एवढी कमवते ना, म्हणजे काय हिसाबच नाही. 30-35 हजार एक ब्रँडकडनं घेते, म्हणजे काय हिसाब लावा मंडळी तुम्ही. आणि मग त्या हिसाबाच्या प्रमाणे जे ही कमवते आणि जशी ही राहते, जशी हिची अवस्था आहे, हिची पोरं आणि हिचा नवरा कडक्या चिंचिन कसा झाला आहे ना, म्हणजे काय त्याला पण असं विरह सहन होत नाही, विरहाने तो असा विरत चालला आहे. तर कसा झाला आहे, तर त्याच्यामुळे आता ह्यांना जवळ येण्याची, म्हणजे एकत्र राहण्याची, असं एकत्र संसार करण्याची खूप गरज आहे. हा विरह आता संपवला पाहिजे, त्याशिवाय नाही अंग धरणार, असं आहे एकंदरीतच. सो तो एक मला प्रश्न होता. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल, तर तुम्ही मला सांगा. तुम्हाला काय आयडिया असेल तर. मला तर नाही बाबा, माझ्याकडे नाही ना ब्रँड्स, आय हॅव नो आयडिया. पण खरंच माझ्याकडे असलं असतं ना, आणि माझ्याकडे एवढं पैसा असला असता ना, बस यार मी एवढे असलं काहीतरी चाळे केले नसते यार. मी थोडं कमवून एकदम मस्त आपलं पोटापुरता मस्त एन्जॉय केला असतं. असलं फालतूगिरी अजिबात केले नसते. म्हणजे किती ना, कुठे थांबायचं, किती हव्यास, पैसा 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 घाण करून ठेवली अक्षरशः. आणि लास्टली मला हा पॉईंट बोलायचा होता की अजून एक हिने असंच फेक थंबनेल, म्हणजे ही जे म्हणते क्रिंज, पण क्रिंज असणं आणि मनहूस असणं किंवा कुठल्याही गोष्टीची तीव्रता माहिती नसणं, ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि आपण नेहमीच म्हणतो वास्तू तथास्तू म्हणत असते. तर अशाच प्रकारचं म्हणजे ह्यांचं लाईफ एक दिवशी क्रिंज होऊन जाणार आहे. ह्यांची वास्तू अक्षरशः म्हणजे एकदा नाही, दोनदा नाही, पण तिसऱ्यांदा तर तथास्तू म्हणालीच असेल. आणि त्याप्रमाणे खरंच ह्यांच्या लाईफमध्ये होऊ नये, पण आता व्हावं, त्याशिवाय ह्यांना अक्कल नाही येणार. त्यामुळे काही ना काहीतरी झटका यांना मिळणं खूप जरुरी आहे असं मला वाटतं. त्या दिवशी तर ह्या बाईने थंबनेल दिलं होतं, टायटल दिलं होतं, सिलेंडरचा स्फोट झाला. आणि त्यावर हिची अशी म्हणजे परत अरेरावी होती लोकांवर. म्हणजे लोक हिला विचारत होते की सिलेंडरचा कुठे झाला, तू असं का टायटल दिलं, तू असं का खोटं बोलते, का खोटं टायटल दिलं. तर म्हणे मला माहीतच नव्हतं कसला नेमका स्फोट झालाय. म्हणजे मला कळतच नव्हतं की काय झालंय, काय नेमकं कुकरचं झालंय की कुकर बिघडलाय की सिलेंडर फुटला की काय झालं, मला काहीच कळलं नाही. म्हणून मी तर तसं टायटल दिलं. मला नव्हतंच माहिती. मी तुम्हालाच विचारते की काही कळलंच नाही मंडळी. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही मला सांगा. ही आहे हॉटेल मॅनेजमेंटवाली, हॉटेल मॅनेजमेंट केलं हिने. काय काय कळलं ना तुम्हाला, कुठे कुठे मॅनेज करत होती.
हिला बाईला इतकंही माहिती नाही. आणि तेव्हा तुला जेव्हा ती गोष्ट ती घटना घडली तेव्हा तुला 2 मिनिटासाठी काही कळलं नाही. पण जेव्हा तू टायटल दिलं तेव्हा तर ती गोष्ट होऊन गेली होती. तेव्हा तर तुला कळलं होतं की नेमकं काय झालं आहे काय नाही. मग ते टायटल तसं देण्याची काय गरज होती. ओके. आणि दुसरी गोष्ट, तुला एवढी पण अक्कल नाही. म्हणजे खरंच तुझ्या बाबतीत ती घटना घडेल ना तेव्हा तुला कळेल. म्हणजे तुला असं वाटतं ना की म्हणजे सिलेंडरचा स्फोट ही एकदम असं कळलंच नाही तुला, तो फरकच माहिती नाही. तर तो फरक कळायला ना एकदा होऊ दे, मग कळणार. चड्डी काय साल्ट राहणार नाही तुझं. इतकी फालतू बाई, इतकी थर्ड क्लास बाई, 2 मुलांना घेऊन राहते, इतके गलिच्छ विचार ठेवते, इतके घाणेरडे टायटल देते, इतक्या घाणेरड्या लेवलला जाते. कसली ग बाई तुझी काय लायकी आहे, काय म्हणजे काय बोलू तुला मी. इतकं कसं काय कोण म्हणजे पैशासाठी ही काय काय करेल, काय विकेल, काय इज्जत तर हिने पार काही ठेवलीच नाही आहे, सगळं विकून काढलं आहे. अगं जरा शुभ बोल. हां, स्वतःसाठी नाही त्या मुलांसाठी जरा चांगलं बोल. तुला माहिती आहे का काय असतं. हां, कसा होतो स्फोट. जरा सर्च कर, अक्कल वापर आणि जरा बघ. आणि नाही ना तर देव करो होईल एकदा, मग कळणार तुला. आणि त्यावेळेला ना तूच असावीस तिकडे, बाकी कोण नसावं. बोलायचं नव्हतं पण बोलायला लावते. ह्याशिवाय नाही समजत तुम्हाला ना. चांगली भाषा बोलून समजतच नाही तुम्हाला. तुमच्यासाठी हेच योग्य आहे. आणि वास्तू तथास्तू बोलली असणार तुझ्यासाठी तेव्हा. इतकं बोलते ना, मला असं माझी परीक्षा घेतली, माझं हे घेतलं, माझं ते घेतलं. हां, तर आणि इतका तुम्ही हे करता, इतकं तुम्ही असं दाखवता की आम्ही देवाचं किती करतो, आम्ही किती मानतो, आम्ही कर्मा ह्या गोष्टी मानतो. मग इथे नाही लागू होत का. इथे जेव्हा बोलतो तेव्हा आपण काय बोलतो आहे, आपल्याबद्दल आपण जे बोलतो ते आपल्या बाबतीतच खरं होईल, ह्या गोष्टीची जाणीव नाही होत का तुम्हाला. वाटेल ते म्हणजे पैशासाठी देताना, तर तो पैसा काय म्हणजे तो पैसा बघायला तुम्ही राहणार नाही असले टायटल देऊन. खरंच म्हणजे ना कळावं यांना, इतकंच मला असं वाटतं. आणि हिच्यासारख्याला ना तर चड्डीची टराटराने फराफरा चिंधड्या झाल्या पाहिजेत. सो एनिवेज मंडळी, दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट. आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि सगळे पॉईंट्स कव्हर झाले असतील. आणि तुम्हाला जर काही ह्याच्याबद्दल बोलायचं असेल, काही तुमची मतं असतील, तुमचं काही असेल, आजकाल ही कॉमेंट्स डिलीट करते हिने स्वतः सांगितलं आहे. ते पण एक मूर्खपणाचंच आहे की म्हणे की तुम्ही शोधून दाखवा मला नेगेटिव्ह कॉमेंट आलेली. माझ्याकडे एकही नेगेटिव्ह कॉमेंट नसते. आणि मग दुसऱ्या ह्याच्यात बोलायचं की मी नेगेटिव्ह कॉमेंट सगळ्या डिलीट करते. नेगेटिव्ह म्हणजे काय तर खऱ्या कॉमेंट्स, ज्या हिला खऱ्या हिची लायकी दाखवणाऱ्या कॉमेंट येतात, किंवा हिचा जो खोटेपणा आहे तो हिचा मुखवटा फाडणाऱ्या ज्या कॉमेंट येतात त्या ही डिलीट करते. सो त्यासाठी आपला प्लॅटफॉर्म आहे. सो यू कॅन कॉमेंट हिअर. आणि तुम्हा सर्वांना माहितीच आहे की हे लोक इथे येऊन सगळं वाचून जातात. तर काय नाही कधी ना कधी आपल्याला आपल्या कॉमेंटचं उत्तर मिळेलच, कारण हे इथेच पडीक असतात. सो यू ऑल आर वेलकम टू कॉमेंट हिअर अंडर माय पॉडकास्ट. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मस्त राहा.